रामकृष्ण हरी. माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्य पावनभूमी, जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य, सोपान देवांची निष्ठा, मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबांची ओवी साक्षात्कार देते. तेथूनच सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा. माऊलींच्या ओवीतून चालते सृष्टी, बहिणीच्या मायेनं घडते भक्ती. वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती एक सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे. या संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे, विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर, त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण आज अपरिहार्य आहे. त्याग, माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड, जी बहीण माते समान ठरली, जिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान. आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळी आनंदवारी, जिथे संतांचे विचार, त्यांचे शब्द आपल्याला प्रेरणा देतील. ही वारी पंढरपूरची नाही तर अंतःकरणाची आहे. चला तर अंतरंगातील या वारीत सहभागी होऊन ज्ञानाची वाट धरूयात, या आनंदवारीत सहभागी होऊयात. वारी ही देवाची असतेच, पण कधी कधी ती माणसांच्या रूपातही भेटते, हे खरं. या वारीच्या औचित्याने आपणासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी अभंग वारी. साधना, सेवा आणि समर्पण या त्रिसूत्रींवर चालणारे महान संत म्हणजे संत सोपानदेव. केवळ ते संतच नव्हते तर वचनाचे जिवंत झरा होते. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये एक शुद्ध असा भाव आहे, जो भाव आपल्यालाही स्पर्शून जाईल. चला तर अनुभवूया या भावयात्रेचा आजचा भाग संत सोपानदेवांच्या या अभंगातून. आणिक एकेगा दूता जेथे राम नाम कथा, तेथे करद्वय जोडुनी हनुमंता, सदा सन्मुख असिजे. रामनामी चाले घोषू, तो धन्य देशू धन्य दिवसू, प्रेमकळा महाउल्हासू, जगन्निवासू विन वितुसे. दिंड्या पताका मृदुंग, टाळ घोष नामे सुरंग, तेथे आपण पांडुरंग भक्त संगे नाचत. तया भक्ता तिष्ठती मुक्ती, पुरुषार्थ तरी नामे कीर्ती. रामनामो तया तृप्ती, ऐसे त्रिजगती यमू सांगतू. ज्या नामे शंकर निवाला, ज्या नामे शंकर निवाला, गणिका ज्या मेळ पद पावला. अहिल्याचा शापदग्ध झाला, तोची पान्हा दिधला पांडुरंगे. चित्रगुप्त म्हणती यमा, काय करावे गा धर्मा. लोकरातले रामनामा, पुरुषोत्तमा विठ्ठल देवा. कळी काळासी दाटगे नाम, रुद्रे धरिले महाप्रेम. त्रिभुवनी विस्तारले सप्रेम, रामनाम उच्चारी यम तोही तरला जाणा. ऐसे नाम अगाध बीज, ऐसे नाम अगाध बीज, उच्चारी तो होय चतुर्भुज. सोपान म्हणे हे गुज, सोपान म्हणे हे गुज, उमाशंकर देवाचे. जिथे रामनामाची कथा चालते, जिथे हनुमान कायम हात जोडून समोर बसलेला असतो, जिथे रामनामाचा जयघोष चालतो, तो दिवस आणि ती जागा पवित्र अशीच मानावी. तिथे प्रेम आणि आनंद हा भरून राहतो आणि परमेश्वर तिथे स्वतः येतो. दिंडीमध्ये टाळ मृदुंगांचा गजर, भगवा झेंडा आणि रामनामाचा जयघोष चालतो. तिथेच विठ्ठल स्वतः भक्तांसोबत नाचत असतो. रामनाम घेणाऱ्या भक्तांनाच खरी मुक्ती मिळते. त्यांना चारही पुरुषार्थांचा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा लाभ होतो. यमसुद्धा सांगतो या नामातच सर्व काही आहे. रामनामामुळे शंकर समाधिस्थ झाले, गणिका आणि अजामेळ तरले आणि अहिल्याचा शाप गेला. हेच रामनाम विठोबाने दिले. यमाचे सचिव चित्रगुप्त धर्मराजाला म्हणतात, हे काय करावं? सगळे लोक रामनामात दंग आहेत. विठोबा सगळ्यांनाच तारतो. या कलयुगात एकटं रामनामच खऱ्या अर्थाने उपयोगी ठरतं. शिवाने ते अत्यंत प्रेमानं धारण केलं आणि त्याच नावाने संपूर्ण विश्वात प्रेमाचं सामर्थ्य पसरलं. यमसुद्धा हे नाव घेऊन तारला गेला. रामनाम
हे एक गूढ आणि शक्तिशाली बीज आहे, जे कोणी म्हणतं त्याला परमेश्वर स्वरूप हे प्राप्त होतच होतं. संत सोपानदेव म्हणतात, हे सगळं गूढ एक उमाशंकरांनी सांगितलेलं साक्षात तत्वज्ञानच आहे. रामनाम घे जे करती प्रेम भावे, तया साजरे करीती देव विठोबावे. सोपान म्हणे हे नाम अमृतरूपी आहे, घ्यावे अंतःकरणी तेच जीवतरे. याचाच अर्थ जे लोक प्रेमानं रामनाम घेतात त्यांच्याबरोबर विठोबा हा स्वतः प्रसन्न होतो. सोपानदेव म्हणतात, हे रामनाम म्हणजेच अमृत आहे आणि ते मनापासून घ्या. रामनामाचं महात्म्य सांगणारा आजचा अभंगवारीचा हा भाग. आपणही मुखी रामनाम सतत ठेवूयात. आजच्या भागात इथेच थांबूयात. जय हरी विठ्ठल.